ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोधवावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। श्रीराम। आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार करून आपला दशक दुसरा आणि समास 6वा तमोगुण हा आज आपण बघणार आहोत। सगळं विश्व हे या त्रिगुणांनी बनलेलं आहे। त्रिगुण आणि पंचमहाभूत मिळून अष्टधा प्रकृती निर्माण होते आणि हा अष्टधा प्रकृतीनेच सगळं विश्व बनलेलं असल्यामुळे अर्थातच सगळ्यामध्ये त्रिगुण हे असतातच, हे आपण पाहिलेले आहे। तिघांचे गुणही समर्थांनी एका शब्दात सांगितलेले आहेत, ते आपण पाहिलेले आहेत की सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती प्राणी। त्यातला रजोगुण मागच्याला बघून झाला आपला। आज आपण तमोगुण बघणार आहोत। तर ह्या तमोगुणाची लक्षणं काय, तमोगुण काय आहे सांगितलेला। 41 ओव्यांमध्ये समर्थांनी हा तमोगुण गुंफलेला आहे आणि म्हणतात की त्यागार्थ बोलिलो। खूप तमोगुणाची लक्षणं आहेत, पण काही थोडीशी लक्षणं। समर्थांचं निरीक्षण इतकं जबरदस्त आहे की माणसं कशी वागतात, कोण कसं आहे, त्याच्यावरून त्यांनी, जसं आपण मागच्याला मी म्हटलं त्याप्रमाणे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास परीक्षेला बसलेल्या मुलांचे 3च वर्ग होता, त्याप्रमाणे माणसं सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी असतात। मागच्याला म्हटलं त्याप्रमाणे सगळेच गुण सगळ्यामध्ये असतात। खरं तर सगळे गुण असतात, तिन्ही गुण सगळ्यामध्ये असतात। फक्त सत्वगुणे भगवत भक्ती का म्हणतात, ज्यांच्यामध्ये सत्वगुण जास्त प्रमाणात आहे ते लोकच सत्वगुणी म्हणायचं। म्हणजे त्यांच्यामध्ये रजोगुण किंवा तमोगुण नाही असं त्याचा अर्थ नाही। त्यांच्यामध्ये तमोगुण रजोगुण आहेच, पण सत्वगुण जास्त आहे। जे रजोगुणी आहेत त्यांच्यामध्ये रजोगुण, मागच्याला मी कर्दळीचं उदाहरण दिलं होतं। कर्दळीचा कोंब जसा वर येतो, बाकीची 2 पानं अशी लवती असतात, पण असतातच। तसं एक कुठला तरी गुण प्रकर्षाने जाणवणारा असतो आणि ज्यांच्यामध्ये तमोगुणी वृत्ती जास्त असते, अगदी एका शब्दात सांगायचं झालं तर जिथे सगळ्या गोष्टींचा अतिरेक असतो तो तमोगुण असं म्हणायला हरकत नाही। तमोगुणाची पुष्कळ लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत। 2 प्रकार समर्थांनी परत पाडलेले आहेत। मागे मी सांगितलं होतं, एक शुद्ध आणि एक शबल। शुद्ध हा गुण भगवत प्राप्तीकडे नेणारा, परमार्थाकडे वळवणारा। तर शबल हा, ऐकू येत नाहीये का? इंटाय ताई चांगला ऐकू येतंय, कोणीतरी जॉईन झाल्यावर। अच्छा, हा ठीक आहे, माईक हा असू दे असू दे। तर हा, शुद्ध आणि शबल सांगत होते। शुद्ध गुण हा परमार्थाकडे वळवणारा, तर शबल गुण हा प्रपंचाकडे वळवणारा असतो।
आता आपण सत्वगुणाचे 2 भाग शुद्ध आणि शबल पुढच्या वेळेला बघणार आहोत. रजोगुणाचे 2 भाग शुद्ध आणि शबल मागच्या वेळेला बघितले आणि आज वर्तमानामध्ये तमोगुणाचे शुद्ध आणि शबल गुण कोणते ते पाहणार आहोत. समर्थांनी 1 ते 28 ओव्यामध्ये आधी शबल तमोगुण सांगितलं. शबल तमोगुण म्हणजे तो मनुष्य वायाच गेलेला म्हणा ना, म्हणजे माणूस आहे म्हणून आपलं माणूस म्हणायचं, इतका आतताई, इतका म्हणजे सगळ्या नीच, अधम, अघोरी, हीन दर्जाची सगळी लक्षण त्याच्यामध्ये दिसतात. त्या शुद्ध तमोगुणी कोण? आता तमोगुण असून जर शुद्ध असतो असं आश्चर्य वाटतं आपल्याला. म्हणजे मला तरी वाटलं पहिल्यांदी की तमोगुण हा जर का अधम, अघोरी, हीन दर्जाचा असेल तर त्याच्यामध्ये शुद्ध गुण असेलच कसा? पण समर्थांचं इतकं खरंच बारीक निरीक्षण. ते म्हणतात 28 पासूनच्या पुढच्या ओव्यात म्हणजे 29 ते 35 ह्या ओव्यामध्ये 1 ते 28 मध्ये त्यांनी शबल तमोगुण सांगितलाय की जो फक्त प्रपंचकामध्ये दिसतो, आणि 29 ते 35 हा शुद्ध तमोगुण सांगितलाय. त्याच्यामध्ये त्यांनी सगळी उपासना करतात, अघोरी असते, स्वतःला टांगून घ्यायचं, खालून धूर सोडायचा, किंवा खूप अनवाणी पायाने काही किलोमीटर काट्यावरून काचांवरून चालायचं, देहाला कष्ट द्यायचे. याने भगवंत पावतो का हो? नाही पावत. देव भावाचा भुकेला. शुद्ध भाव म्हणजे हे सगळं जे करतात ते सकाम असतं, काहीतरी मिळावं ह्या हेतूने ते नवस बोललेले असतात की मी असं करीन, मी तसं करीन. आणि ते इतके अघोरी असतात, साधना पण खूप अघोरी असते. तो सगळा शुद्ध तमोगुण 29 ते 35 मध्ये त्यांनी सांगितलंय. आणि 36 ते 40 या ओव्यांमध्ये तमोगुण कसा योग्य नाही, तमोगुण कसा टाकायला हवा, का टाकायला हवा, ह्याची सगळी कारणं सांगतात. आणि 41व्या ओवीमध्ये पुढच्या सत्वगुणाचं बीजारोपण करून ते तमोगुण थांबवतं. आता तमोगुणाची मुख्य लक्षण, जसं सत्वगुणी माणूस, एखादा सत्वगुणी माणूस आहे तो शास्त्राप्रमाणे वागेल, मनुष्य म्हणून तो उत्तम वागेल. रजोगुणी माणूस असेल तर तो म्हणजे शुद्ध रजोगुणी जर का असेल तर, शुद्ध रजोगुणी असेल तर तो सत्वगुणी सारखाच वागतो, प्रयत्न करतो, तसं म्हणायला हरकत नाही. शबल रजोगुणी जो असतो तो मात्र मनाला येईल तसं वागतो, मनाला येईल तसं, रसिक तरी जीवन जगतो, भोगी वृत्तीचा असतो, परमार्थ अजिबात करत नाही. म्हणजे तो शबल रजोगुणी हा जवळजवळ शबल तमोगुणीच्या जवळचा असतो, परमार्थ करत नाही, भोगी वृत्तीचा असतो. आता तमोगुणी माणूस असतो तरी कसा? अत्यंत विकार असतात. विकार सगळ्यांमध्येच आहेत. लोभ, मोह, काम, क्रोध, मद, मत्सर हे थोड्या थोड्या प्रमाणात आहेतच सगळ्यांमध्ये, पण त्याचा अतिरेक असतो. अति काम, अति क्रोध, इतका क्रोध की कधी कधी तो स्वतःला मारतो, लोकांना मारतो, घरातल्या लोकांना, आई बहीण काही बघत नाही. एका ओवीमध्ये त्यांनी म्हटलंय, शरीरी क्रोध वर्ता नोळख हे माता पिता, बंधू बहीण कांता ताडितो तमोगुण. दुसऱ्याचा प्राण घ्यावा, आपला आपण स्वये घ्यावा, विसरवी जीव भावा तो तमोगुण. जिवंत आहे, एखादा डास मारायचा, एखादी पाल मारायची तर आपल्याला जीवावर येतं, आणि ह्याचा क्रोध इतका भरतो, क्रोधामुळे अर्थातच पराकोटीचा विकार वाढतो, सतसत विवेक बुद्धी त्याची संपून जाते, काय करावं काय नको हे विसरून जातो, आणि हा अत्यंत विकारापायी तो जीव सुद्धा घेतो, स्वतःचाही घेतो, दुसऱ्यांचाही घेतो. आत्महत्या करतात काही लोक. मागे तर एकदा ऐकलेलं आहे असं, नाही खूप वर्ष झाली, तर मला नक्की त्यांचं पिक्चर वगैरे पण आठवत नाही, पण मी बरेच वर्षापूर्वी ऐकलेलं आहे की एक MG रामचंद्रन म्हणून भारतीय नट होता, तो गेला त्यावेळेला त्या दुःखाने लोकांनी कितीतरी जणांनी आत्महत्या केली. आश्चर्य वाटतं, आपलं जीवन किती महत्वाचं आहे. हा तमोगुण आहे, हा तमोगुण आहे.
वाईट वाटणं इथपर्यंत ठीक आहे. थोडा वेळ काही वाटतं मनाला की अरे चांगला नट होता, गेला, ठीक आहे. आत्महत्या करणं हा अघोरी अतिरेकीपणा, मगाशी मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करणं, सगळ्याचा अतिरेक करणं म्हणजे तमोगुण होय. थोडक्यात अमर्याद स्वार्थ असतो. स्वार्थ कोणाला नाही चुकला. आणि खरंच संत जे सांगतात ना, गोंदलेकर महाराज आपल्याला काय सांगतात, स्वार्थ खराचा आधार आहे, नित्य ना गायनी नाम तुम्ही जागा. स्वार्थ स्व अर्थ त्यांना वाटतोय तो स्वार्थ वेगळा आहे आणि सामान्य जनांना आपल्याला वाटतो तो स्वार्थ वेगळा आहे. स्वार्थ स्व अर्थ स्वस्वरूपाचं ज्ञान, माझ्या स्वचा खरा अर्थ म्हणजे स्वार्थ संतांना वाटतो. आणि आपल्याला सगळ्यांना प्रापंचिकांना स्वार्थ म्हणजे मला हे हवाय, ते हवाय, ते हवाय, लोभ, माझं आहे ते राहू दे, आणखीन मला मिळू दे आणि कधीच न संपू दे, याला लोभ म्हणतात. आणि तो अति असणं म्हणजे स्वार्थ. अवास्तव आसक्ती असते, अवास्तव अमर्याद स्वार्थ असतो. काही त्या स्वार्थाला लिमिटच नाही. हे हवंय, ते हवंय, ते 4 बंगले झाले की 5वा हवाय, गाड्या 2 आहेत तर मग 3री, संपतच नाही. हवं हवं पण संपतच नाही. अवास्तव आसक्ती असते. प्रत्येक गोष्टीची आसक्ती इतकी असते की ते मला मिळालंच पाहिजे. आणि मग असे लोक व्यसनी होतात. तमोगुण हा अतिशय वाईट आहे आणि तो सोडायलाच पाहिजे. त्यातला माझ्याकडे तमोगुण कोणता आहे हे समर्थ म्हणतात. तुम्ही एकीकडे काय करा, आपलं अध्ययन करा, स्वतःचा स्वतः अभ्यास करा. अनुष्ठान करतात. रावणाने अनुष्ठान केलं माहितीये तुम्हाला, शंकराला प्रसन्न करून घेतलं, लिंग मागितलं त्याच्याकडे. पण गणपतीनी चातुर्याने ते लिंग जमिनीवर ठेवायला लागलं. गणपती छोटा बटू बनून, मला माहिती गोष्ट सगळ्यांना ती. आणि तेव्हापासून ते आपलं गोकर्ण हे जे आहे ते तिथे स्थापन केलेलं आहे गणपतीने. तो शंकर म्हणजे ते लिंग तो घेऊन चालला होता. आतताई, अगदी आतताई असं अनुष्ठान करायचं. भस्मासुराची गोष्ट माहिती आपल्याला. शंकराकडनं वर मागून घेतला. काय मागून घेतला, मग इतकी अनुष्ठान केलं, एवढं तप केलं. ते जर का समाज उपयोगी केलं असतं, ते जर का परोपकारासाठी केलं असतं, ते जर का निष्काम कर्माने केलं असतं तर कुठल्या कुठे पोहोचलं असतं. पण नाही ना. भस्मासुराने वर मागून घेतला की मी ज्याच्या डोक्यावर ठेवीन हात ते नष्ट होईल, ते जळून जाईल ताबडतोब. आणि इतकं अनुष्ठान केलं. तो म्हणाला मी एक वर मागणार आहे. शंकर म्हणाले मी प्रसन्न आहे, मागून घे. दिला तुला. आणि बाई विचित्रच, भस्मासूर आला की लोक घाबरून पळायचं, कुठे जायचं, कारण डोक्यात हात ठेवला की माणूस नष्टच. आणि मग शेवटी असं आहे की ईश्वरी इच्छा बरी असते. ईश्वर काही कमी नाही हो. आपल्याला वाटतं शंकराने भोळेपणाने दिला, पण त्याच्यामध्ये काही व्यवस्था असते. ईश्वराची निश्चितपणे व्यवस्था असते. मग मायेने पार्वतीने रूप घेतलं भिल्लिणीचं एका नर्तकीचं आणि नाच करून दाखवला. म्हणाले मी नाच शिकवायला आले. तो इतका मोहित झाला, इतका मोहित झाला, म्हणाला मी जसं करते तसं. तो म्हणाला तू मला वश होशील का. हो हो म्हणे होईल, पण मी जसं नाच करते तसा तू करशील तर. झालं, सुरुवात केली. आणि बरोबर असं कर असं कर करता 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 तिने केव्हा पटकन, मायाच आहे ती, त्या स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला. अर्थात तिचा तिला काही परिणाम झाला नाही, पण भस्मासुराने स्वतःचाच हात डोक्यावर ठेवल्या बरोबर तो जळून गेला, भस्म झाला त्याचा आणि तो नष्ट झाला. आतताई, अत्यंत आतताई. म्हणजे इतकं साधन करायचं, इतकं अनुष्ठान करायचं, काय उपयोग त्याचा. वेळ, शक्ती, सामर्थ्य सगळं वाया गेलं ना. आणि म्हणून तो तमोगुणी आहे, ते तामसी आहे, ते साधन तामसी आहे. कितीतरी अघोरी उपाय आपण ऐकतो, पण लोक करतात, करणी करतात. दुसऱ्याचं वाईट कसं चिंतायचं हेच मुळी त्यांना माहिती असतं. दुसऱ्याचं चांगलं पाहवत नाही. मग त्याच्यातून ही सूड बुद्धी, हा लोभ, हा अघोरीपणा
आपोआप येतो. तमोगुणी माणसं अत्यंत संगतीला नकोशी वाटते, कंटाळा येतो त्यांच्याबरोबर राहायचा. आणि संत म्हणतात तमोगुणी माणसांची संगत टाळावी. आता असं आहे, आपल्या बरोबर कोणी असाच असला तर निदान काहीतरी कारणाने हुशारी वापरून आपण त्याचा संग सोडावा, संग धरू नये. कसा तो दूर राहील आपल्यापासून हे पाहावं. कारण संगतीने काय होतं, दुसरा बिघडतो. ते स्वतः तर बिघडलेलेच असतात, पण ते दुसऱ्यांनाही बिघडवतात. आपण म्हणतो की नाही, 4 माणसं चांगली बसलेली असेल आणि 2 माणसं व्यसनी असतील तर ते केव्हा त्यांना व्यसनी करतील सांगता येत नाही, कारण वाईटाचा प्रभाव जास्त असतो. अगदी सोपं उदाहरण आहे, संबंध पांढरा स्वच्छ इस्त्री केलेला परीट घडीचा शर्ट मी घातलाय आणि त्याच्यावर बारीकसा एखादा इतकासा डाग पडलाय काळा कुठेतरी, अगदी बारीकसा, एवढा संबंध पांढरा शर्ट असून सुद्धा काळा डाग प्रथम दिसतो. तमोगुण हा अत्यंत कंटाळवाणी असा सत्संगतीला आहे, आणि संग ज्याचा धरावा त्याचा परिणाम बाकीच्यांवरती होत असतो. अतिशय भ्रम असतो, डोक्यात इतकं काहीतरी भरलेलं असतं त्यांच्या की तुम्ही किती काही सांगा त्यांना पटतच नाही. श्रवण करायची इच्छा नसते, सत्संगतीची इच्छा नसते, काही चांगलं 4 ऐकावं, आचरणात आणावं अशी इच्छाच नसते त्यांना. भ्रम असतो डोक्यामध्ये काहीतरी भरलेला, भ्रांती असते, संशय असतो. अत्यंत संशयग्रस्त माणसांना फार कंटाळवाणी असतात. आपल्या घरामध्ये सुद्धा कधी कधी आपण पाहतो, काहीतरी कारणाने आपण एकत्र येतो, असं म्हणू नये, अगं ते धुवून घेतलंस का भाजी नीट, कोणतरी विचारतं. हे ठीक आहे, धुवून घेतलंस का इथपर्यंत बनवा, हो धुवून घेतलीये. हा नीट चोळून चोळून धुवून घेतलीस ना, कारण काय फार फवारणी वगैरे केलेली असते, नाही स्वच्छ धुवून घे चोळून. हो धुवून घेतलंय, स्वच्छ धुवून घेतलंय, थांब नाही तर आणि इकडे मी एकदाच होते. संशय प्रत्येक ठिकाणी जर का आपण संशयी वृत्ती जर का बाळगली ना, तर त्या दुसऱ्या माणसाच्या मनातून आपण उतरतो आणि बोलण्याने माणूस सगळं घालवतो. संशयात्मा विनश्यती असं वचन आहे गीतेमध्ये. त्यामुळे संशय अतिशय वाईट आहे. एका घरी आता मी मध्यंतरी गेले होते, त्यावेळेला त्या दोघांचा डायव्हर्स झाला आणि दोघेही शिकलेली, मुलगा आणि मुलगी. कारण काय, तर तो मुलगा सारखा नवरा तिचा सारखा तिचा मोबाईल बघायचा, काय कोणाला पाठवलंय, काय केलंय, संशयात. आणि त्याचा इतका अतिरेक झाला की तिला मोबाईल दिलाच नाही त्याने, मला नाहीच वापरायचा तो, आणि शेवटी घटस्फोट घेण्यापर्यंत पाहिजे. अशी किती उदाहरणं आपण पाहतो. फार संशय असतो, इतका संशय धरू नये, थोडा तरी दुसऱ्यावर विश्वास ठेवावा. आपण नाही विश्वास ठेवत. आपण समितीमध्ये एखाद्याला सांगितलं की तू गीत म्हण, ती म्हणेल तसं आपण, ती म्हणेलच नक्की नीट, आग्रह तरी काय सांगितले नाही ती व्यवस्थित करणारच, विश्वास असतो आपला, आणि ती सुद्धा त्या विश्वासाला पात्र. त्यामुळे संशय काही मर्यादेपर्यंत ठीक आहे. कारण आता आपण एखादी अतिरेकी काही घटना घडली असं वाटलं आणि आपण संशय धरायचं नाही, चालणार नाही. संशय घ्यायला पाहिजे, तिथे काय चाललंय काय नाही बारकाईने बघायला पाहिजे, सावध असलं पाहिजे. समर्थ म्हणतात दक्ष आणि सावध तत्पर असावे. सावध असलंच पाहिजे, संशय घेतला पाहिजे, पण सगळीकडे सतत संशय घेणं ही वृत्ती बनते, तशी होऊ देऊ नये, एवढंच समर्थांना सांगायचंय. सतत दुसऱ्याचा संशय घ्यायचा आणि विनाश ओढवून घ्यायचा, हा तमोगुणाचा एक मोठा लक्षण आहे की जे घात करणार आहे. तमोगुणी अत्यंत अधम, अघोरी आणि हीन दर्जाचे असतात. अशी माणसं फार काळ सुख भोगू शकत नाहीत, स्वतःही नाही, आनंद स्वतःजवळ असून सुद्धा भोगू शकत नाही आणि दुसऱ्यांनाही देऊ शकत नाही. आळस, निद्रा, स्तुती, जडत्व, कंटाळा, मोह, तापटपणा ही प्रमुख लक्षण आहेत त्याची, आणि ह्या सगळ्याचा अतिरेक म्हणजे तमोगुण. अगदी शबल तमोगुण, शबल. युद्ध करायची इच्छा होते, मारामारी पाहावी, दुसऱ्यांमध्ये लावून द्यावी मारामारी. अहो ती असं म्हणाली बरं का,
आणि त्याला सांगायचं की ती काय म्हणली माहितीये का, तुमच्याबद्दल काही तिला वाटतच नाही. हो, तू तीच सगळं करते असं ती म्हणत होती. झालं, इकडे हिला सांगायचं तसं तिला सांगायचं, अहो ते फार तुमच्याबद्दल बोलत असतात बरं का. झालं, दोघींमध्ये भांडण लावून देताना आपण गंमत बनवत असतो. तिथं काय आनंद वाटतो. अशी वृत्ती असते. युद्ध करावीशी वाटतात आणि लोकांना मारून टाका असं वाटतं. अफजल खान सगळी जी आहे किल्लावर पुढे नाव घेत नाही, पण काय आहे, तामसी वृत्ती आहे सगळी. कुठेही मनामध्ये ओलावा नाहीये, माणुसकी नाहीये, चुकून त्यांना माणसं म्हणायचं अशी वागतात. मग हे तामसी गुणामध्ये युद्ध हा एक मोठा आश्चर्याची गोष्ट वाटते आपल्याला. असं मला परत त्या दिवशी एकाने विचारलं की काय हो, युद्ध करणं एक तमोगुण जर का असेल तर म्हणे राम आणि कृष्ण पण तमोगुणीच होतं की म्हणायला पाहिजे. अहो, रामाने कशासाठी युद्ध केलं, कृष्णाने कशासाठी युद्ध केलं, कुणाची बाजू घेतली, सत्याची बाजू घेतली, शाश्वताची बाजू घेतली, परोपकारासाठी केलं, समाजासाठी केलं, समाजाच्या हितासाठी केलं. त्यामुळे कर्म काय करतोय त्याच्या पाठीमागचा हेतू काय, त्याच्या मागे काय हेतू आहे, कोणत्या हेतूने केलेला आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत ह्याच्यावरती ते ठरतं. त्यामुळे युद्ध करायला लागलं. हवस नव्हती रामाला युद्ध करायची. रावणाने सीतेला चोरून नेलं नसतं तर रामाने युद्ध केलंही नसतं. पांडवांनी मागितल्यानंतर निदान आम्हाला 5 गावं तरी द्या, 5 राज्य द्या, 5 गावांचं राज्य द्या, तेही द्यायला नाही म्हटलं. द्रौपदीचा अपमान केला आणि दुर्योधन आणि धृतराष्ट्र ह्या सगळ्यांची वागणूक बघितल्यानंतर सगळे असत्य तामसी वर्तनी होते. मग ती बाजू न घेता कृष्णांनी पांडवांची बाजू घेतली, सत्याची बाजू घेतली. मग हे युद्ध हे तामसी नाही. अंशात्मक तमोगुण असल्याशिवाय युद्ध करताच येणार नाही, पण त्याच्या पाठीमागचा हेतू, त्याच्या पाठीमागचा परिणाम हा लक्षात घेऊन मग ठरवावं लागतं. ही गोष्ट जरूर लक्षात ठेवा, नाहीतर लोक आपल्याला म्हणतील की तुमचा राम, तुमचा कृष्ण सुद्धा तमोगुणी होता तर नव्हता. ठासून सांगता आलं पाहिजे. त्यांचा हेतू शुद्ध होता, समाज हितासाठी होता, स्वार्थासाठी नव्हता. ती युद्ध धर्मयुद्ध होती आणि म्हणून ती जरी युद्ध होती तरी त्याचा परिणाम सात्विक होता, समाज हितोपयोगी होती. स्वार्थ, सत्ता, संपत्ती, समाज नाश व्हावा, संपत्ती मिळवावी, स्वार्थ साधावा, सत्ता मिळावी ह्यासाठी केलेली सगळी युद्ध, समाजाला नाश करावा ह्यासाठी केलेली सगळी युद्ध ही तमोगुणी असतात. ही सगळी तमोगुणांची साधारण लक्षणं मुख्य 18व्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. ते सत्कर्मे नावडती आवडतच नाही त्यांना. किती तुम्ही सांगा, कितीही त्यांनी श्रवण केलं तरी इकडनं ऐकतात तिकडनं सोडून देतात. निश्चय करतात आणि तो कधीला नेत नाही. आपणही असं कधी कधी वागतो बरं. आपण 1 तारखेला 1 जानेवारी निश्चय करतो, आपण चैत्र प्रतिपदेला निश्चय करतो आणि तो आपण पाळत नाही. असं होत असेल तर तमोगुण जास्त आहे. आपण सगळ्या सेविका संकल्प दिनाला उत्तम संकल्प करतो. आला आता 5 जुलैला, पण तो तडीच नेतो आणि पुढच्या वर्षी तो संकल्प कसा पूर्ण झाला आणि दुसरा संकल्प काय करता येईल याचा पाठपुरावा करतो. त्यामुळे हा अतिशय सत्वगुण आहे. सत्कर्मे नावडती, नाना दोष आवडती, व्यसन करावं, स्त्रियांना भोगावं, सगळी वाईट, मोह, लोभ, स्वार्थ ही सगळी वाईट लक्षणं अंगी आचरावी. पाप भय नाही चित्ती, तशाचं काही वाटतच नाही, कसली भीती वाटत नाही. आपण असं वागलो तर काय म्हणेल समाज याची चिंता वाटत नाही, कशाचं भय वाटत नाही, आपल्याला पाप लागेल ह्याची वृत्ती मनात नसते. तो तमोगुण. सत्कर्मे नावडती, नाना दोष आवडती आणि पाप भय नाही चित्ती, तो तमोगुण. शेवटी म्हणतात, भाव या जन्माचे खंडन, पाहिजे तो सत्वगुण. तो आता पुढच्या मंगळवारी पाहूया. जन्म मरणाच्या चक्रातून सुटायचं असेल, नरदेहाचा जन्म मिळाल्याचं सार्थक काही करायचं असेल, 84 योनी
84 लक्ष योनी आपण जातो त्यावेळेला आपल्या नरजन्म मिळतो आणि मिळालेला जन्म फुकट घालवणं हे योग्य नाही. आणि त्यामुळे भावया जन्माचे खंडन, काही ध्येयपूर्ती, काही आत्मप्रचिती येण्यासाठी पाहिजे तो सत्वगुण, आणि तो पुढच्या मंगळवारी समर्थ आपल्याला सांगतील. तो जसं सांगतील त्याप्रमाणे विवेचन करू. आता वाणीला विराम देते. श्रीराम श्रीराम श्रीराम.